नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण मॅथ्स 1 इयत्ता 9वी सेमी इंग्लिश यामधील काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. सेट्स ह्यामधील तुम्ही व्हॉट इज मेन बाय द सेट ही डेफिनेशन करा. त्याचबरोबर लिसनिंग मेथड रूल हे करून टाका. प्रॅक्टिस सेट 1 मधला क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2. क्वेश्चन 1 मधील हा क्वेश्चन 2 करा. त्याचबरोबर क्वेश्चन 2 मधील 2 हा करून टाका. त्याचबरोबर क्वेश्चन 3 पण महत्त्वाचा आहे. क्वेश्चन 4 पण महत्त्वाचा आहे. क्वेश्चन 4 मधील इयर आणि ऑर्गन्स हे करा. त्याचबरोबर क्वेश्चन 5 मधलं स्माइल हे करून टाका तुम्ही. त्याच्यानंतर ओरलला हा विचारला जातो तुम्हाला चार्ट. पुढे प्रॅक्टिस सेट 1.2 मधला बी हा करून टाका. क्वेश्चन 2 मधला दुसरा हा केला तरी चालेल. त्याच्यानंतर क्वेश्चन 4 एक करा आणि सबसेट एक करा आणि पुस्तकातील तर एक्झाम्पल तुम्ही सोडवत जा. ओके. त्याचबरोबर 1.3 मधला क्वेश्चन 1, क्वेश्चन 2, क्वेश्चन 3 एक करा. त्याचबरोबर ह्यातले जे आतमधले प्रश्न आहेत ते पण तुम्ही सॉल्व करा. रिमेंबर दिस पण तुम्हाला येऊ शकतं बघा. प्रॅक्टिस सेट 1.4 मधलं बघा 1, 2, 3 एक करून टाका. क्वेश्चन 5 एक करा. त्याचबरोबर प्रॉब्लेम सेट मधले MCQs म्हणजे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला विचारले जातात. पूर्ण ऑब्जेक्टिव्ह केले तरी चालतील तुम्ही. लेसन नंबर 2 रिअल नंबर्स आहेत. रिअल नंबर्स मधले हे तुम्हाला नॅचरल नंबर्स, ओल नंबर्स माहिती असणं गरजेचं आहे. इंटिजर्स माहिती असणं गरजेचं आहे. रॅशनल नंबर्स माहिती असणं गरजेचं आहे. रिअल नंबर्स माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट ह्यातले हे एक्झाम्पल्स आहेत. 2-2 वेळा सोडवले तरी तुम्ही चालेल. त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट 2.1 आहे. त्यामधील पहिलं जे आहे आणि 5वं जे आहे ते करून टाका. क्वेश्चन नंबर 2 मधलं आहे तर 3rd वालं करा, 4th वालं करा. क्वेश्चन नंबर 3 मधलं 1, 2, 3 आणि हे चारीचे खूप IMP आहेत बघा. हे पुस्तकातले आतमधले प्रश्न तर तुम्ही सोडवणारच आहात. त्याच्यामुळे तुम्हाला इझी जाईल मॅथ्स हा आणि सोपा पण बनेल. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 2.2 मधला 2, 3, 4 करून टाका. हे एक्झाम्पल्स पण इथले सोडवायचे तुम्ही. इथले पण सोडवा. 1-2 वेळा सोडवलेत तरी तुमच्या हाताखालून जाईल. आणि 9वी 10वीचा पाया असतो बघा विद्यार्थ्यांनो. हे सोल्युशन एक्झाम्पल्स आणि सोल्युशन सोडून टाका. मल्टिप्लाय पद्धतीने पण आहेत बघा त्याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर 3 आता प्रॅक्टिस सेट 2.3 मधला क्वेश्चन नंबर 3 पण करा. 3 मधील 1 करा. त्यानंतर 3 करा. त्यानंतर 5 करा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 वरती या. 5 वरती फक्त हा तुम्ही केला तरी चालेल. त्याचबरोबर क्वेश्चन 6 मधला पहिला एक करा. त्याचबरोबर क्वेश्चन 4 एक करा आणि क्वेश्चन 2 एक करा. त्याच्यामध्ये क्वेश्चन 7 मधलं 1 एक करा, 3 एक करा आणि 4th एक करा. आणि क्वेश्चन 9 मधलं 8 करण्याची गरज नाही. 9 मधलं 1st आणि 4th एक केलं तरी चालेल. मल्टिप्लाय पद्धतीने असे तुम्हाला दिलेले आहेत. स्क्वेअर रूट मधलं तसले तुम्ही बायनॉर्मल क्वाड्रिक सर्ट्स तुम्ही करून टाका. त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट 2.4 मध्ये दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 1 एक करा, क्वेश्चन नंबर 3 एक करा तुम्ही. क्वेश्चन 2 मध्ये या. क्वेश्चन 2 मधलं पहिलं आणि तिसरं 4th केलं तरी चालेल. 2.5 मध्ये या. 2.5 मधलं पहिलं आणि तिसरं एक करा. क्वेश्चन नंबर 2 मधलं पहिलं आणि 4th एक करून टाका. त्यानंतर प्रॉब्लेम सेट 2 मधलं फक्त MCQs करा. इथे MCQs सगळे करा. ऑब्जेक्टिव्ह केले नाही मग तुम्हाला पैकीच्या पैकी तुम्ही कोर्स घेऊ कंप्लीट म्हणजे तुम्हाला मार्क्स चांगले मिळू शकतात. त्यानंतर डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल व्हेरिएबल हे करून तुम्ही घ्या. त्याचबरोबर 2 टाइम्स हे करा तुम्ही पॉलिनॉमियल व्हेरिएबल हे करा. 3.1 वरती या. क्वेश्चन नंबर 3 घ्या. त्यातलं पहिलं मोनोमाइल माहिती पाहिजे, पॉलिनॉमियल माहिती आहे, ट्रिनोमाइल माहिती पाहिजे तुम्हाला. त्याचबरोबर ही जी आहे मोस्ट IMP आहे. ही 4 किंवा 5 मार्काला ही पडली जाते तुम्हाला. त्याचबरोबर ह्यातले जे एक्झाम्पल्स आहेत ते 2 टाइम्स करा तुम्ही. ही ते या तुम्ही 3.2 मध्ये 3.2 मधलं तुम्ही 4th वाला घ्या. क्वेश्चन नंबर 4 आणि 2 मधला पहिलं करा, दुसरं करा. क्वेश्चन नंबर 4 मधलं पहिलं आणि तिसरं एक करा. त्यानंतर 5व्या मधलं दुसरं एक करा तुम्ही. सिंथेटिक डिव्हिजन तुम्हाला जमली पाहिजे.
त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट लिनियर मेथड पण तुम्हाला जमली पाहिजे. आणि प्रॅक्टिस सेट 3.3 मधलं बघा इथे क्वेश्चन नंबर 1 करा एक तुम्ही. आणि हे सोल्युशन जे आहेत सोल्युशन 2-2 वेळा तुम्ही सोडवलं ह्या एक्झाम्पल तरी चालेल इथे. त्यानंतर 3.4 मधलं क्वेश्चन नंबर 2 महत्त्वाचा आहे, क्वेश्चन नंबर 3 महत्त्वाचा आहे. ओके, आता पुढे जाऊया. प्रॅक्टिस सेट 3.5 मधला क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4, त्याचबरोबर क्वेश्चन नंबर 5 मधलं 1 आहे. त्याचबरोबर क्वेश्चन नंबर 9 मधलं पहिलं हे करा, क्वेश्चन नंबर 10 मधलं पहिलं करा, क्वेश्चन 13 मधलं एक पहिलं आणि दुसरं केलं तरी चालेल. त्याचबरोबर हे 2 to टाइम फॅक्टराइज वगैरे ते सोडा. त्याचबरोबर इथे आहे 3.6 दिलेलं आहे, 3.6 मधलं पहिलं करा, त्यानंतर दुसरं एक करा, क्वेश्चन नंबर 2 मधलं दुसरं, तिसरं, पहिलं दुसरं तिसरं एक करा, पाचवं एक करा आणि एक सातवं एक करा. त्याचबरोबर प्रॉब्लेम सेटमधले MCQ सगळेच करायचे तुम्हाला, इथे काही प्रश्न नाही आहे आणि करावंच लागेल. आता लेसन नंबर 4 मध्ये या. 4 मध्ये इथे पाहूया 4.1 पाहूया. 4.1 मधला क्वेश्चन नंबर 1 मधला पहिलंच करा, त्यानंतर क्वेश्चन 2 मधला पहिलं दुसरं करा आणि चौथं आणि सहावं करा. त्यानंतर क्वेश्चन 3 मधलं बघा इथे पहिलं करा, त्यानंतर क्वेश्चन 5 मधलं पहिलं आणि चौथं एक केलं तरी चालेल. त्यानंतर हा जो प्रश्न आहे तो खूप महत्त्वाचा आहे, इथे दिलेला आहे B = 1. हा मोस्ट IMP आहे. त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 4.2 वरती या. 4.2 मधलं पहिलं आणि पाचवं केलं तरी चालेल तुम्ही. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 जो आहे 5, 6 हा करा, त्यानंतर 7 पण केला तरी चालेल. त्यानंतर ह्या गोष्टी तुम्हाला खूप माहिती असणं गरजेचं आहे, ह्या पण तुम्ही केलं तरी चालेल. त्यानंतर 4.3 वरती या. 4.3 वरती आल्यानंतर त्यातला पहिला आणि तिसरं करा, क्वेश्चन 2 मधला तिसरंच करा, क्वेश्चन 3 मधला एक करून टाका तुम्ही, क्वेश्चन 4 मधला चौथं करा फक्त. ओके, त्यानंतर 4.4 मधलं फक्त क्वेश्चन 3च करा. अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास करत राहिलात तर खूप छान मार्क्स पडतील. त्यानंतर चौथा प्रश्न एक करून टाका तिथनं. तुम्हाला के मेथड माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर क्वेश्चन 4.5 मधला इथे क्वेश्चन फक्त पहिलाच करा, IMP आहे बघा हा तो पण. त्यानंतर प्रॉब्लेम सेट 4 ह्यातलं ऑब्जेक्टिव्ह मोस्ट व्हेरी IMP आहेत. काय आहेत? व्हेरी IMP आहेत. MCQ करा आणि छान पद्धतीने चांगले मार्क्स मिळवा आणि मला रिप्लाय द्या. ओके, थँक्यू मित्रांनो.